मुरगुड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व पक्षांची समन्वय बैठक घेण्यात आली। या बैठकीचे अध्यक्षस्थान करमणूककर अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील यांनी भूषवलं। नगर परिषदेचा निवडणूक कार्यक्रम 6 नोव्हेंबर रोजी जाहीर झालाय। नगर परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ही बैठक संपन्न झाली। यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते। आचारसंहिता परवाने, सोशल मीडिया परवानग्या, निवडणूक अर्ज प्रक्रिया याबाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी मुख्याधिकारी वळंजू, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, स्नेहल नरके उपस्थित होते। माजी नगराध्यक्ष दगडू शेन्नवी यांनी ना हरकत प्रमाणपत्र व निवडणूक परवाने सुकर करण्यासाठी नगरपालिका कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करावा आणि त्या कक्षात पोलीस प्रतिनिधी नियुक्त करावे, तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी आकारली जाणारी 300 रुपयाची फी कमी करावी अशी मागणी केली। या संदर्भात वरिष्ठ स्तरावर विचार केला जाईल असे निवडणूक निर्णय अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील यांनी सांगितलं। निवडणूक प्रचाराचे कार्यक्रम पालिका हद्दीच्या बाहेर असले तरीही आचारसंहितेच्या कक्षेत त्यांची दखल घेतली जाईल असंही करे यांनी स्पष्ट केलं। अर्ज दाखल करण्याचा कालावधी 10 ते 17 नोव्हेंबर या कमी अवधीत सर्व्हर डाऊन समस्या होऊ नये याबाबत काळजी घेण्याची सूचना माजी नगरसेवक जयसिंग भोसले यांनी केली। परवाने व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आवश्यक अर्जांचे नमुने उपलब्ध करून द्यावेत आणि उमेदवारी अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध कराव्यात अशी मागणी पृथ्वीराज कदम यांनी केली। माजी नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांनी पोलीस कार्यामध्ये पारदर्शकता असावी अशी सूचना केली। या बैठकीस नामदेवराव मंडके, शिवाजी चौगले, जयसिंग भोसले, दीपक शिंदे, रणजित सूर्यवंशी, डॉक्टर सुनील चौगले, राजू आमटे, ॲडव्होकेट सुधीर सावर्डेकर, अभिषेक पाटील, बजरंग सोनोले, दिगंबर परीट आदी मान्यवर उपस्थित होते। केके न्यूज साठी कागलहून ओंकार पोद्दार। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।